नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती। आज आपण चर्चा करणार आहोत ॲलिसा कार्सनबद्दल। ॲलिसा कार्सन ही मंगळावर जाण्याच्या मोहिमेत भाग घेण्याचे स्वप्न पाहते। ती नासा आणि इतर संस्थांच्या माध्यमातून या मोहिमेसाठी तयारी करत आहे। 2033 मध्ये मंगळावरती मानवी मोहिमेची योजना आहे, परंतु ती मोहीम निश्चित असल्याची अधिकृत माहिती अद्याप नाही। तिचे प्रशिक्षण आणि तिची तयारी सुरू आहे आणि ती या दिशानिर्देशात प्रगती करत आहे। ॲलिसा कार्सन ही एक युवा स्पेस एन्थुसियास्ट आहे। ती 2001 मध्ये अमेरिकेत जन्मली। तिचे खूप लहान वयापासून अंतराळाचा आवड होता। ॲलिसाने मंगळावर जाण्याचे स्वप्न पाहिले। ती एकत्रितपणे विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणितात चांगली आहे। तिच्या कारकिर्दीला प्रारंभातच मोठा आधार मिळाला। ती नासाच्या अंतराळ प्रवासात कार्यक्रमाची सदस्य आहे। ॲलिसा 2013 मध्ये मंगळावर जाण्यासाठी निवडली गेली होती। तिची तयारी सध्या सुरू आहे। ती अंतराळात गेल्यास 2033 च्या मोहिमेत भाग घेऊ शकते। ॲलिसा कार्सन यशस्वीपणे पायलटिंगचे शिक्षण घेत आहे। ती आपल्या कामामध्ये प्रेरणा म्हणून अनेक व्यक्तींना पाहते। ती विद्यार्थ्यांना स्पेस सायन्सच्या विषयात शिक्षण देते। ॲलिसा सोशल मीडियावरती सक्रिय आहे। तिने तिचे अनुभव अनेक शालेय कार्यक्रमात शेअर केलेले आहेत। तिच्या गोष्टीने अनेक युवकांना प्रेरित केले आहे। ॲलिसा जगभरात स्पेस कॅम्पसमध्ये भाग घेते। ॲलिसा कार्सनची इच्छा आहे की मंगळावर एक स्थायी कॉलनी निर्माण व्हावी। तिचे लक्ष्य म्हणजे मंगळावर मानवांची वसाहत स्थापन करणे। ती आंतरराष्ट्रीय स्थानकावर देखील जाण्याची इच्छा ठेवते। ॲलिसा काम म्हणजे विज्ञानाचा प्रसार करणे। ती स्टेम क्षेत्रातील मुलींच्या प्रेरक आहे। ती व्यक्तिमत्व विकासावर जोर देते। ॲलिसा नेहमीच सकारात्मक मानसिकतेचे महत्त्व सांगते। तिचा संघर्ष आणि समर्पण प्रेरणादायी आहे। ती एकदा मंगळावर जाण्याचे ठरवते तर ती त्याला साध्य करेल। ॲलिसा खूप साहसी आणि धाडसी आहे। ती मंगळावर सध्या करण्यासाठी शारीरिक प्रशिक्षण घेत आहे। ती विविध भाषांचा अभ्यास करते। तिचे शालेय जीवन अद्वितीय आहे। ॲलिसाचा परिवार तिच्या ध्येयात तिचे सोबत आहे। ती आपले शिक्षण पूर्ण करून प्रगती करीत आहे। तिचे जीवन कथा अनेक जनतेला प्रभावित करते। ॲलिसाचे मित्र आणि सहकारी तिच्या प्रयत्नांमध्ये तिचा आधार देतात। ती मंगळावर जाऊन मानवतेसाठी एक नवा मार्ग दाखवण्यास इच्छुक आहे। तिचे विचार तंत्रज्ञानाच्या भविष्यावर केंद्रित आहेत। ॲलिसा आपल्या कामातून सृजनशीलतेला महत्त्व देते। ती शालेय वयातच अंतराळ विज्ञानाची पुस्तके वाचायला सुरुवात करते। ॲलिसा लहान वयापासून खूप साहसी आहे। ती समाजातील बदलांसाठी कार्यरत आहे। ॲलिसाचा कार्य परिषदा आणि कार्यशाळांमध्ये चर्चिले जाते। तिची कार्यशाळा स्पेस सायन्स चर्चेत असते। ॲलिसाचा आवाज समाजात प्रेरणादायी आणि महत्त्वाचा आहे। ती आपल्या ध्यास पूर्ण करण्यासाठी मेहनत घेते। ॲलिसा एका अनोख्या पिढीत प्रतिनिधित्व करते। ॲलिसाचे काम भविष्यात संशोधनावर आधारित आहे। ही माहिती ॲलिसा कार्सनबद्दल जीवनावर आधारित आहे आणि या माहितीबद्दल तुम्हाला आणि काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।